नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेला इसम जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील पाहिजे फरार तडीपार आरोपी इसमांवर कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पोलीस अंमलदार तेजस मते व मनोज परदेशी, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले असे सातपूर हद्दीत पाहिजे फरार तडीपार आरोपी यांची माहिती काढून सातपूर हद्दीत शोध घेत असताना पोलीस अंमलदार मते व महेश खांडबहाले यांना बातमी मिळाली की तडीपार गुन्हेगार अजय तुकाराम घुले हा सातपूर गाव खोका मार्केट नाशिक या ठिकाणी उभा आहे. सदरची ही बातमी युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांकरिता हद्दपार केलेला इसम अजय तुकाराम घुले हा सातपूर गाव खोका मार्केट नाशिक येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव अजय तुकाराम घुले, वय 30 वर्ष, राहणार संतोषी माता झोपडपट्टी, सातपूर नाशिक असे सांगितले असता त्यास सातपूर ठाणे येथे हजर करून सदर आरोपी याचे विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार तेजस मते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदरची ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोलीस हवालदार नांदुर्डीकर, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, किरण अहिरराव, पोलीस अंमलदार तेजस मते, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.